आणि आता येऊया माढ्याकडे. माढ्याचा खासदार मीच होणार असं म्हणतात रणजितसिंह निंबाळकर. माढ्यामध्ये भाजपच्या निंबाळकरांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. माढा लोकसभेची मतमोजणी थोड्या वेळात सुरू होते. आपण आता माढ्याचे भाजपचे विद्यमान खासदार आहेत रणजितदादा निंबाळकर यांच्या सोबत आहोत. दादा, थोड्या वेळात मतमोजणीला आपण पोहोचताय. काय वातावरण, काय टेन्शन आहे का, काय वाटतंय? नाही, आम्हाला ना मागच्या वेळेस कधी टेन्शन होतं. मला माझ्या नेतृत्वावर माझा भरोसा आहे आणि देशाचा भरोसा मोदीजींवर आहे. आणि मला माहिती आहे की माढा मतदारसंघामध्ये मी प्रामाणिक काम केलं आहे. मोदीजींच्या आणि देवेंद्रजींच्या दोघांच्या ज्या कामाचं श्रेय त्याला जनता दिल्याशिवाय राहणार नाही. ही एक्झिट पोल अशा रीतीने आल्याबद्दल काय वाटतंय का तुम्हाला? नाही, मला त्याच्यामध्ये काही वाटत नाही, कारण मागील 2019ला सुद्धा एक्झिट पोल असंच सांगत होते की मी निवडून येणार नाही आणि ते बहुतेक माझ्यासाठी शुभ आहे. आणि माढा असेल किंवा शेजारचा सोलापूर असेल, हे दोन्ही लोकसभेचे मतदारसंघ आम्ही भाजप मोठ्या फरकाने जिंकणार आहोत असा त्यांनी दावा केलाय. फलटणहून कॅमेरामन आयुब कागरीसह सुनील दिवाण, एबीपी माझा. तर तिकडे लातूर